माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथे परिस्थिती तणावपूर्ण आहे। धनगर बांधवांनी सावलीसाठी रस्त्यावर मंडप बांधलेला आहे, तर दुसरीकडे मराठा समाजानं रस्त्यावर बसून आंदोलन करण्यास आणि मंडप बांधण्यास विरोध केलेला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह धनगर समाज आणि मराठा समाजाच्या बांधवांकडून एकमेकांकडे बघून घोषणाबाजी केली जाते। दोन्ही बाजूचे गट आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी फौजफाटा वाढवलेला आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या समोर घोषणा दिल्या जात आहेत। अंजन गावातली ही दृश्य आपण पाहतोय, एकीकडे मराठा बांधव आहेत तर दुसरीकडे धनगर समाजाचे लोक पाहायला मिळत आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह धनगर समाज आणि मराठा समाजाच्या बांधवांकडून एकमेकांकडे बघून घोषणाबाजी झाली आहे। सचिन कसबे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील देवस्थान समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतरित करावा यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके मंदिराचे सर्व पुजारी हे कालपासून रस्त्यावर बसून आंदोलन करतायत आणि मराठा समाजाच्या बांधवांचा आक्षेप आहे की रस्त्यावर बसून आंदोलन करू नका, मंदिरात बसून आंदोलन करा। त्यामुळे एकमेकांकडे बघून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। काही वेळापूर्वी लक्ष्मण हाके आणि त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी मराठा समाजाच्या दिशेने बॅरिगेड काढून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हा सर्व प्रकार रोखल्यामुळे मोठा आनंद टळलेला आहे। मात्र या ठिकाणी पूर्ण तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि देवस्थान आणि हाके यांची मागणी आहे की आज दिवसभरामध्ये छत्रपतींचा पुतळा योग्य जागी सन्मानाने स्थलांतरित करावा, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। तर तिकडून मराठा समाजाची मागणी आहे की पुतळा सरकारी जागेत आहे, त्यामुळे हा पुतळा तिथंच असू द्यावा। मात्र आज दिवसभर प्रशासनासोबत बैठका होतील आणि त्यातून यावर काहीतरी तोडगा काढण्याची वेळ प्रशासनाला आज घ्यावी लागणार आहे। अगदी सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर यावर लक्ष्मण हाकेंनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण पाहूयात। अंजनगाव खेलोबा या खेलोबा मंदिराच्या आवारामध्ये आहोत। छत्रपती शिवाजी पावित्र्य राखून स्थलांतरित करावा या मागणीवरती आम्ही ठाम आहोत। आमची सगळी देवस्थानची वीर मंडळी ठाम आहोत। रात्री या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12-1 वाजता रात्रीच्या इथं मोजणी करण्याचं काम करण्यात आलं। आमचं म्हणणं एकच आहे, या आमदार अभिजित पाटलांना अनादिकालापासून इथं धनगर समाजाचं आराध्य दैवत 2-3 राज्यातली मंडळी इथे येतात। हजारो वर्ष ज्यावेळी रेकॉर्ड अस्तित्वात नव्हतं, आदिम असणाऱ्या धनगर बांधवांच्या तीर्थक्षेत्राला तुम्हाला मोजणी करण्याचा अधिकार दिला कोणी? त्यात लवकर शासनानं आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा, अन्यथा आज तर लोक येत आहेतच, पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगावमध्ये आलेला असेल।